प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. हे कोण उभे सुंदर येथे, पाणी ही गर्दी मोठी येथे, कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एक मोहर असो की दोन मोहरा, पाच मोहरा त्यांनी कामी आणल्या. असो लहान किंवा असो मोठे, काम जे दिले ते पूर्ण केले. हे कोण उभे सुंदर येथे, आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकाकीपणात आणि त्रासामध्ये लाजरस समान स्थिर होते. उपाशी असो किंवा तृप्त असो, विश्वासामध्ये खंबीर होते. हे कोण उभे सुंदर येथे, आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे आजच्या मननासाठी देवाचे वचन रोमकरास पत्र अध्याय 5 1-5 ही वचने. रोमकरास पत्र अध्याय 5 1-5 ही वचने. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहो त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे, आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्नाकरता निवडलेला शास्त्रभाग रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 1-5 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी विश्वासाच्या परिणामाविषयी आपण पाहतो. विश्वास ठेवल्याने काय होतं? विश्वासाने आम्ही नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आणि विश्वासाने आम्ही नीतिमान ठरवलेलो आहोत. येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्या कृपेवर आम्ही विश्वास ठेवलो, आणि त्याच्याद्वारे आम्ही नीतिमान ठरवलेलो आहोत. कारण सगळ्यांनी पाप केलं होतं आणि ते देवाच्या गौरवापासून उणे झालेले होते. परंतु देवाच्या कृपेने येशू ख्रिस्ताने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. आणि होय माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताची किंमत चुकवल्यामुळे आम्ही नीतिमान ठरतो. आणि त्या विश्वासाच्या द्वारे आमच्या कार्याने नाही, आमच्या चांगल्या सत्कार्याने नाही, पण केवळ आणि केवळ देवावर म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आम्ही नीतिमान ठरतो.
कारण तो विश्वास आम्हाला अंतःकरणाने ठेवायचा आहे. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबुली करतो त्याचे तारण होते. आणि अविश्वास वार्तेच्या द्वारे, आणि वार्ता ही परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे, आणि ती वार्ता आम्ही ऐकली, त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवला, त्या ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला, आणि म्हणून देवाचं वचन सांगते की आम्ही नीतिमान ठरवले गेलेलो आहोत. आणि होय माझ्या प्रियानो, ही परमेश्वराची कृपा आहे, आणि त्या कृपेत आम्ही विश्वासाच्या द्वारे अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही आम्ही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते. आणि म्हणून ही आशा आपल्याला लाजवीत नाही, कारण आम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. परमेश्वराने जगावर प्रेम केलेलं आहे. त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला दिलेलं एवढी प्रीती, त्या प्रीतीचा वर्ष आमच्या अंतःकरणात झालेला आहे. आणि त्या प्रीतीवर, त्या कृपेवर मी विश्वास ठेवल्याच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरवलेले आहोत. आणि म्हणून प्रियानो, जी आशा आम्ही देवामध्ये बाळगतो ती आशा आपल्याला लाजवीत नाही, कारण कृपेच्या द्वारे विश्वासाने तुमचे तारण झालेले आहे. आणि हे आमच्या हातून नाही तर हे देवाचे दान आहे, आणि ती विपुल कृपा तुमच्यावर झालेली आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून आम्ही येशू ख्रिस्ताच्या खंडीने भरल्याने नीतिमान ठरवलेले आहोत. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. जी विपुल कृपा तू आमच्यावर केलेली, आणि त्या कृपेवर ज्या कोणाने विश्वास ठेवलेला आहे प्रभू, त्या प्रत्येकाला तू नीतिमान ठरवलेला आहे. परमेश्वरा, जी आशा तू आम्हाला दिलीस की ज्या कृपेमध्ये आमचा प्रवेश झालेला आहे प्रभू, तो देखील विश्वासाने झालेला आहे. परमेश्वरा, मी प्रार्थना करतो त्या विश्वासात वाटचाल करत असता प्रत्येकाची तू सहायता कर. त्या विश्वासात प्रत्येकास मजबूत बनव. आणि परमेश्वप्पा, त्या विश्वासात चालत असता परमेश्वप्पा प्रभूजी प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. कारण परमेश्वप्पा, आपण नीतिमान असावे आणि ईश्वर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे असं तुझं वचन सांगते प्रभू. आमच्याद्वारे अनेकांना तू आशीर्वादित कर पित्या. प्रभूची मी प्रार्थना करतोय, जे लोक तुझ्याकडे येत आहेत, तुझ्यावर विश्वास ठेवत आहेत, त्या प्रत्येकाला तू नीतिमान करून तारण दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो एक आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.